आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. आचारसंहितेचा भंग करून गावठी कट्टाजवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या खराडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. एव्हॉन आयटी पार्क फेज 2 खराडी पुणे येथील एका तरुणाला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य अतिश मोहिते व 21 वर्षे, राहणार रामवाडी येरवडा पुणे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग करून गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस हवालदार महेश नाणेकर, अमोल भिसे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, अमोल जाधव, सूरज जाधव, श्रीकांत कोदरे हे पोलिसांचे पथक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सूरज जाधव आणि श्रीकांत कोदरे यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार एक रेकॉर्डवरील आरोपी असलेला सराईत गुन्हेगार खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इव्हॉन आयटी पार्क फेज 2 खराडी पुणे येथे पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी आदित्य मोहिते याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावल्याचे व पॅन्टच्या उजव्या खिशात 2 काडतुसे ठेवल्याचे दिसल्याने ते पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. आरोपीने पिस्टल व जिवंत काडतुसे कोठून व कशासाठी आणले, तो कोणाचा घातपात करणार होता का, याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांबे या करत आहेत. सदर कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांबे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, अमोल भिसे, सचिन भोलप, प्रफुल्ल गोरे, अमोल जाधव, सचिन पाटील, श्रीकांत कोदरे व सूरज जाधव यांनी केली आहे.